एक मोठी बातमी गृहमंत्री अमित शहांच्या सभांचा धडाका पाहायला मिळतोय। सिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार जयकुमार रावल यांच्या प्रचारासाठी ते जाहीर सभा घेणार आहेत। तर जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्यासाठी देखील शहांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या। सुरुवात करूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर आहेत। यावेळी राजेंद्र गावितांसह विलास तरे यांच्यासाठी जाहीर सभा ते घेणार आहेत। मनोर येथील मैदानावर जाहीर सभा घेण्यात येईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड आणि अकोल्याचा दौरा करणार आहेत। नांदेडच्या मुखेडमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे। तर अकोल्यामध्ये भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारासाठी फडणवीसांची सभा होईल। अजित पवारांची मानवत येथे जाहीर सभा घेण्यात आली आहे। महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी वालिबाचा मळा या मैदानावर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। तर बीड मतदारसंघात योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। विखे पाटलांच्या शिर्डी मतदारसंघात शरद पवारांची सभा होणार आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्यासाठी शरद पवार सभा घेणार आहेत। शरद पवार यांची आज भोसरीतील गाव जत्रा मैदानावर जाहीर सभा होणार आहे। तर गुरुवारी पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात रोड शो होणार आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उद्या लातूरमध्ये जाहीर सभा होणार आहे। लातूरचे काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी खरगेंची सभा होणार आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची शिर्डीमध्ये जाहीर सभा होणार आहे। राधाकृष्ण विखे पाटलांच्या प्रचारासाठी नड्डा यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। आता एक मोठी बातमी, कोकणात निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे। उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत। तर कोकणात उद्धव ठाकरेंच्या 3 सभा होणार आहेत। सकाळी सावंतवाडी, दुपारी कणकवली आणि संध्याकाळी मालवणमध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत। कोकणातील सभेतून उद्धव ठाकरे राणे पिता पुत्रांवर काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर कोकणात उद्धव ठाकरेंच्या आज 3 सभा पार पडणार आहेत। सावंतवाडी, कणकवली आणि मालवणमध्ये त्यांची जाहीर सभा आज आयोजित करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे आजच्या सभेतून नेमका कुणावर निशाणा साधतात, काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राणे पिता पुत्रांवर ते नेमकं काय बोलणार याकडे देखील जनतेचं आणि माध्यमांचंही लक्ष आहे। उद्धव ठाकरे हे आज कोकण दौऱ्यावर आहेत आणि कोकणात उद्धव ठाकरेंच्या 3 सभा आजच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या आहेत। पहिली सभा सावंतवाडीमध्ये, त्यानंतर कणकवलीमध्ये आणि मालवणमध्ये त्यांची जाहीर सभा आज पार पडणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आज राणे पिता पुत्रांवर नेमकं काय बोलतात, कोकणवासियांना नेमकं काय आवाहन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।